जर का तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला कॉन्सेप्ट वाईज, टाईप वाईज आणि चॅप्टर वाईज शिकावं लागेल. हा एक टाईप्स आहे मित्रांनो. 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंची खरेदी किंमत एवढी आहे, तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? ऑप्शन तुमच्या पुढे आहे. आता मला सांगा की खरेदी विक्रीच्या संदर्भातच नफा तोटा ही कॉन्सेप्ट असते, राईट? जर का समजा 12 वस्तू विकून आपण 15 वस्तू जर का खरेदी केल्या तर 3 वस्तू आपल्याला जास्त मिळाल्या, म्हणजे 3 वस्तूचा आपल्याला नफाच झाला. म्हणून या ठिकाणी तुम्ही एक कॉन्सेप्ट राबवायची, एक ट्रिक्स राबवायची की 12 वस्तू विकून 15 वस्तू घरी आणल्या. 12 वस्तू विकून जर 15 वस्तू घरी आणल्या तर 3 वस्तूचा नफा झाला. 3 या ठिकाणी लिहून घ्यायचे, त्याला केव्हाही 2 शून्य अटॅच करायचे, हे विसरायचं नाही. डिवायडेड बाय, मग इथे काय की हे जे 300 व्हॅल्यू आहे ती बरोबर विक्रीच्या डोक्यावर नेऊन ठेवायची, म्हणजे या 12च्या डोक्यावर नेऊन ठेवायची. 300 आपण या ठिकाणी असे 12 लिहिणार आहोत. सरळ सरळ याला भाग दिला की आपल्याला नफा या ठिकाणी फाइंड आउट होतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 12 एक 12, 12 दुनी किती 24, 30 मधून 24 गेले, उरले किती 6, 60 झाले, 12 पंचे 60, म्हणजे 25% काय झाला नफा झाला. या व्यवहारामध्ये आपल्याला 25% नफा होतो, म्हणून फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला, हा एक टाईप झाला, आपण समजून सुद्धा घेतला. आता या प्रकारचे 10 आपल्याला प्रॅक्टिसचे प्रश्न घ्यायचे आणि फटाफट आपण सॉल्व्ह करत आहोत. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सुद्धा सोडून बघा. या ठिकाणी बघा, 4 वस्तूंची विक्री किंमत 5 वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी आहे, तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? 4 वस्तू विकून जर का 5 वस्तू घरी आणल्या तर एक वस्तू आपल्याला नफ्याच्या स्वरूपात आली. सो 1 लिहून घ्यायचा आणि त्याच्या पुढे 2 झिरो लावायला विसरू नये. डिवायडेड बाय विक्री केलेल्या वस्तू म्हणजे 4. या ठिकाणी 4 एक 4, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 पंचे 20, म्हणजे 25% नफा या व्यवहारात सुद्धा झालेला आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. सेकंड क्वेश्चन बघा, 10 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किंमत एवढी आहे, तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? साहजिकच या ठिकाणी नफा होणार आहे, कारण की 10 वस्तू विकून 15 वस्तू आपल्याला मिळालेल्या आहे, 5 वस्तू आपल्याला नफ्याच्या स्वरूपात आलेल्या आहे. सो 5 म्हणजे 500 लिहायचे, डिवायडेड बाय हे 10 या ठिकाणी टाकायचे. सरळ सरळ 0 0 कॅन्सल होते, म्हणजेच या ठिकाणी 50% मित्रा नफा होतो. राईट आहे, 50% नफा. फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. थर्ड क्वेश्चन बघा, 15 वस्तूंची विक्री किंमत 12 वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी आहे, तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? 15 वस्तू विकून जर का 21 वस्तू जर घरी आणल्या तर सरळ सरळ 6 वस्तू आपल्याला एक्स्ट्रा मिळाल्या, 6 वस्तूंचा नफा झाला. 6 म्हणजे 600 लिहिले, डिवायडेड बाय 15 या ठिकाणी घेणार आहोत, कारण की ह्या विक्री केलेल्या वस्तू आहे. 15 एक 15, 15 चूक 60, म्हणजे या ठिकाणी 40% मित्रा नफा झालेला आहे, म्हणून फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर. चौथा प्रश्न याच स्वरूपातला आहे. 5 वस्तूंची विक्री किंमत 6 वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी आहे मित्रा. 5 वस्तू विकून जर का 6 वस्तू आपल्याला मिळाल्या असेल तर सरळ सरळ या ठिकाणी काय आहे तर एक वस्तू आपल्याला एक्स्ट्रा मिळाली. सो या ठिकाणी 100 घेणार, म्हणजेच काय की या ठिकाणी हे 5 या ठिकाणी लावणार, म्हणजेच 5 एक 5, 5 दोन्ही किती 10, 20% या ठिकाणी नफा होतो, म्हणजेच सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. 5वा प्रश्न याच स्वरूपातला आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही सुद्धा सोडवू शकता. 30 वस्तूंची विक्री किंमत 40 वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी आहेत, तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? तोटा तर होणारच नाही, कारण की 30 वस्तू विकून 40 वस्तू आपण प्राप्त केलेल्या आहे, म्हणजेच 10 वस्तू आपल्याला एक्स्ट्रा मिळाल्या. 10च्या पुढे आपण सरळ सरळ 2 झिरो लावणार आहोत आणि डिवायडेड बाय 30 करणार आहोत. आता हा प्रश्न थोडा कॉम्प्लिकेटेड जातो, परंतु आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जर का आपल्याला कोणते फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांक कन्वर्ट करता आला तर याचं सुद्धा उत्तर आपल्याला विदिन सम सेकंडमध्ये निघतं. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. मग या ठिकाणी 100 भागिले 3 म्हणजेच आपण कसं सॉल्व्ह करतो बघा. या ठिकाणी सरळ सरळ 3 त्रिक किती 9, उरला किती 1, झाले किती 10, पुन्हा 3 त्रिक 9, उरला किती 1, म्हणजे 33.1/3% या ठिकाणी नफा झालेला आहे. फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 33.1/3% नफा. ओके, चला पुढे जाऊ. 20 वस्तूंची विक्री किंमत 23 वस्तूंच्या खरेदी किंमती एवढी आहे.
20 वस्तू विकून जर का 23 वस्तू आपण आणलेल्या असेल तर 3 वस्तूंचा आपल्याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. म्हणून या ठिकाणी 3 लिहायचे आणि त्याच्यापुढे सरळ सरळ 2 झिरो लावून टाकायचे आणि डिवायडेड बाय विक्री केलेल्या वस्तू म्हणजे 20. या ठिकाणी खूप सोपं आहे, 0 0 कॅन्सल, 30/2 म्हणजेच बे एक बे आणि इथं 15. सो 15% मित्रा नफा होणार आहे. 15% या व्यवहारामध्ये 15% नफाच झालेला आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन येतं 4. 7वा प्रश्न बघा. 15 वस्तू विकून 15 वस्तूंची विक्री किंमत 18 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. 15 वस्तू विकून जर का 18 वस्तू प्राप्त झालेल्या असेल तर 3 वस्तू नफ्याच्या स्वरूपात आपल्याला प्राप्त झाल्या. म्हणून 3 याच्यावर 2 झिरो लावायचे आणि हे विक्री केलेल्या वस्तू 15 आहेत म्हणून 15 या ठिकाणी घेतले. 15 1 15, 15 2 30 म्हणजे 20% या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. 8वा प्रश्न. 40 वस्तूंची विक्री किंमत ही 50 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती. 40 वस्तू विकून जर का 50 वस्तू आपल्याला प्राप्त झालेल्या असेल तर 10 वस्तू आपल्याला एक्स्ट्रा प्राप्त झाल्या नफ्याच्या स्वरूपात. म्हणून यावर 2 शून्य लावून द्यायचे. डिवायडेड बाय विक्री केलेल्या वस्तू 40 आहे म्हणून या ठिकाणी डिवायडेड बाय 40. 0 0 कॅन्सल, 100/4 म्हणजे 25% होते ना मित्रा. 25% नफा होतो आहे की नाही. 100चे 4 तुकडे केले तर 25 25 25 25 म्हणून या ठिकाणी 25% नफाच झालेला आहे. 9वा प्रश्न हा सेकंड लास्ट प्रश्न आहे. 10 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी आहे तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती. 10 वस्तू विकून जर का 15 वस्तू आपण प्राप्त केलेल्या असेल तर 5 वस्तू नफ्याच्या स्वरूपात आपल्याला प्राप्त झाल्या. 5 म्हणजे मित्र या ठिकाणी 5 तर लिहायचेच, 2 शून्य त्याला अटॅच करायला विसरू नये कारण की आपल्याला टक्के काढायचे आहे. टक्के म्हणजेच होते 100 म्हणून हे 2 शून्य आपण अटॅच करत असतो. डिवायडेड बाय किती तर हे 10. 0 0 कॅन्सल, या ठिकाणी 50% सरळ सरळ नफा झालेला आहे म्हणून 50% नफा आहे. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. 10वा प्रश्न स्क्रीनवर आहे आणि हा लास्टचा प्रश्न आहे. 40 वस्तूंची विक्री किंमत 45 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती. 40 वस्तू विकून जर का 45 वस्तू प्राप्त केलेल्या असेल तर 5 वस्तू एक्स्ट्रा आलेल्या आहे. 5 म्हणजे 500 डिवायडेड बाय हे किती 40 झालं. या ठिकाणी 0 0 कॅन्सल, मग 50 किती 4 तर 50चे 4 तुकडे म्हणजे 12.5 12.5 12.5 12.5. ते कसं प्राप्त करायचं बघा. या ठिकाणी 4 1 4 इथं 4 1 4, 5 मधून 4 गेला उरला 1 झाले 10, 4 2 किती 8, 10 मधून 8 गेले उरले 2, पॉईंट दिल्याबरोबर 2चे झाले 20 आणि 4 पंचे 20 म्हणजे 12.5% मित्रा नफा झालेला आहे. सो 12.5% नफा आहे. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या पद्धतीने आपण 10 प्रश्न, पहिला तर एक आपण टाइप्स घेतला आणि त्या टाइप्सशी रिलेटेड आपण 10 प्रश्न पूर्ण केलेले आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघितले म्हणून सर्वांचे आभार मानतो. इथेच थांबतो. थँक्यू.